सोलापूर शहरात प्रथमच इस्कॉनच्या वतीने भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे। ही परीक्षा इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरता असून शहरातील सर्वांगीण विद्यार्थी वर्गामध्ये भगवद्गीते संबंधित अधिक माहिती मिळावी या उद्देशाने प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे। सदर परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे। हरे कृष्णा। तर आम्ही आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ अर्थात इस्कॉन या संस्थेच्या वतीने आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जावर किंवा एक प्रत्येक जिल्ह्यामध्ये दरवर्षी भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा ही आयोजित करत असतो। तर विशेष करून ह्या वर्षी आम्ही सोलापूर जिल्हा आणि सोलापूरच्या या परिसरामध्ये आम्ही भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा ह्या वर्षी आयोजित केलेली आहे। तर ह्या परीक्षेचा मेन उद्देश आमचा हा आहे की आम्ही ही भगवद्गीता प्रत्येकाच्या घरी पोहोचावी आणि ही भगवद्गीता प्रत्येकाने वाचावी आणि आपल्या जीवनामध्ये सर्वांगीण विकास ह्या मुलांसाठी व्हावा म्हणून आम्ही ही भगवद्गीतेवर आधारित वेगवेगळ्या चॅप्टरवर अशी परीक्षा घेत असतो। तर आम्ही ह्या वर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा सोलापूरच्या परिसरामध्ये भगवद्गीतेवर आधारित ही परीक्षा घेत आहोत। तर या थोडक्यात त्या परीक्षेचं मी तुम्हाला स्वरूप सांगतो। तर ही परीक्षा 2 गटामध्ये होणार आहे। पहिला आहे 5वी ते 7वी ते म्हणजे लहान गट आणि दुसरा आहे 8वी ते 10वी तो म्हणजे मोठा गट। अशा 2 गटामध्ये भगवद्गीतेचे पहिले लहान गटासाठी पहिले 3 चॅप्टरचा त्यांना अभ्यास करायचा आहे आणि मोठ्या गटासाठी त्यांना पहिल्या 6 चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे। या परीक्षेची फी आम्ही एक नॉमिनल फी म्हणून ठेवलेली ती आहे 200 रुपये। पण या 200 रुपयामध्ये आम्ही त्यांना एक भगवद्गीता, एक प्रश्नसंच आणि एक इंटरनॅशनल लेवलचं सर्टिफिकेट आम्ही त्यांना देणार आहोत। ह्या 3 गोष्टी आम्ही मुलांना देणार आहे या 200 रुपयामध्ये। आणि त्याचबरोबर मुलांना एक इन्स्पिरेशन मिळावं, भगवद्गीता वाचण्यासाठी त्यांना खूप उत्सुकता निर्माण व्हावी म्हणून आम्ही जवळपास 75,000 रुपयांची बक्षिसं मुलांना वितरित करणार आहेत। आणि विशेष करून आम्ही जवळपास सोलापूर सिटीमध्ये वेगवेगळ्या जशा मोठ्या मोठ्या शाळा असतील जसं केई असेल, पोदार असेल, सिद्धेश्वर असेल अशा मोठ्या शाळेमध्ये बऱ्याच मुलांनी याची नाव नोंदणी पण केलेली आहे। ह्या सगळ्या शाळेतून जो पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक येईल त्यांना 5,000, 3,000 आणि 2,000 अशा प्रकारची ही बक्षीस आम्ही त्यांना देणार आहोत। इन केस एखाद्या शाळेमध्ये एखाद्याचा नंबर नाही आला तर आम्ही प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक काही 3 विद्यार्थ्यांना जे टॉपर असतील प्रत्येक शाळेमधून त्यांना विशेष प्रकारचं सन्मान चिन्ह आणि वेगवेगळ्या प्रकारचे पारितोषिक आम्ही प्रत्येक शाळेतून 3 असे देणार आहेत। असे टोटल मिळून जवळपास आम्ही एकूण बक्षीस 75,000ची ही मुलांना देणार आहेत। तुम्हाला सर्वांना माहीत असेल आजकाल भगवद्गीता किती महत्त्वाची झालेली आहे। भगवद्गीतेवर आधारित इव्हन आपले मोठे मोठे जे आपल्या देशामध्ये महात्मा गांधी असेल, नेताजी सुभाषचंद्र असतील, लोकमान्य टिळक असतील आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील तेही जेव्हा बाहेर जातात तेव्हा इतर देशाला भगवद्गीता ही गिफ्ट म्हणून देतात आणि ते सांगतात की माझ्याकडे भगवद्गीतेपेक्षा जास्त मोठी गोष्ट देण्यासारखी काही नाही आणि त्या देशालाही घेण्यासारखी याच्यापेक्षा मोठी गोष्ट काही नाही। तर म्हणून ही भगवद्गीतेचा प्रचार आणि सर्वांपर्यंत पोहोचावी हा आमचा ह्या एक्झामचा उद्देश आहे। आणि ही परीक्षा 100 मार्काची होणार आहे। बहुपर्यायी प्रश्न असतील याच्यामध्ये आणि ही एक्झाम ऑनलाईन म्हणजे सगळ्यांसाठी घरी राहून दिवसभरामध्ये आम्ही एक लिंक त्यांना शेअर करणार आहोत फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि ती लिंक वर ते ओपन केल्यानंतर 100 प्रश्न त्यांना सोडवायचे। त्यांच्याकडे 1 तासाचा वेळ असेल, त्या 1 तासामध्ये त्यांना ही एक्झाम सॉल्व्ह करायची आहे। तर अशा प्रकारची आम्ही एक्झाम घेत आहोत। तर माझी सर्वांना विनंती आहे, सोलापूर जिल्हा, सोलापूरमध्ये आसपास जेवढे शाळा आहेत त्या सर्वांना विनंती आहे, जे प्रिन्सिपल सर असतील किंवा हे जसे वेगवेगळे न्यूज चॅनल असतील सगळ्यांनी ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी आणि जास्तीत जास्त हे एक्झाममध्ये मुलं सहभागी होतील आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने आम्ही ह्या गोष्टी करत आहोत। तर सर्वांना विनंती आहे की पुन्हा एकदा सर्वांनी ही इन्फॉर्मेशन इतरांपर्यंत पोहोचावी आणि ह्या भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये सर्वांनी भाग घ्यावा। हरे कृष्ण। तर तुम्ही जास्त संपर्कासाठी हा नंबरवर तुम्ही कॉल करू शकता 9604728944।